हा लसूण गावरान आहे, याला आपण सोलून घ्यायचा आहे चटणीसाठी. एका वाटीमध्ये लसूण घेतला आहे मी, दुसऱ्या वाटीमध्ये तडक्याच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. यानंतर तडक्याच्या मिरच्या तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत, थोड्याशा लाल जरद. भाजून झाल्यावर या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर मिरच्या आणि लसूण दोन्ही पण मिक्सरमध्ये बारीक पिसून घेणार आहे, एकदम बारीक. आणि 2 चमच लाल मिरची पावडर टाकणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकले आणि याला एकदम बारीक पिसून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपली लाल मिरची एवढी पिसून झाली, याच्यापेक्षाही अजून बारीक करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण गावरान मिरची एकदम बारीक पिसून घेतल्या आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर तव्यावरती 1-1.5 पळी तेल घेऊन मिरचीला तडका द्यायचा आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण आपल्याला ठसका लागणार नाही म्हणून. यानंतर आपण पिसून घेतलेली मिरची तव्यामध्ये टाकणार आहोत. यानंतर तव्यावरती मिरचीला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली गावरान लसणाची मिरची तयार होत आहे.